नमस्कार बाबा. नमस्कार. तुमचं नाव काय? अश्रू तांदळे. तर बाबा, हे जे राजकीय वातावरण जे आता चालू आहे, ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? याबद्दल निलेश लंके साहेब निवडून येताना असा 100% अंदाज आहे. आता सुजय विखे पाटील 5 वर्ष इथले खासदार राहिलेले आहेत. तर त्याचं एकंदरीत काम कसं वाटतं तुम्हाला? काम त्यांचं काय बरोबर नाही वाटत. तिकडे काय भेटी दिली नाहीत, काय नाही. इकडं कधीतरी चक्कर मारायची फक्त कार्यकर्ते 1-2 मोजके त्यांच्या बरोबर जायचं, तेवढंच संपर्क. सर्वसाधारण लोकांशी संपर्क अजिबात साधला नाही, काय नाही. त्याच्यामुळे त्यांचं काय येण्याचं हे नाही. आता निलेश लंके बी इकडं पहिल्यांदाच येतात. येणार ना, ते येण्यासारखे नेते आहेत. प्रत्येक माणसाची गाठ घेणार, संपर्क साधणार, काय आडे अडचणी दूर करणार, असा नेता आहे. तुमचं काय मत आहे? आमचं मत असे निलेश लंके साहेब 100% निवडून येतील. पण त्यांचा आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघावर जास्त त्यांचं म्हणजे इकडं येणं जाणं नाही. त्याच्यामुळं त्यांच्या पाठीमागं कर्जत जामखेडची जनता उभा राहील असं तुम्हाला वाटतं का? असं काही नाही, त्यांनी इथं येण्याचं कारणच नव्हतं, कारण ते पारनेरचे आमदार आहेत आणि तिथले काम पाहून आम्हाला असं वाटतंय की ते लोकसभेसाठी ते 7 तालुके आहेत, त्याच्यात पण तेवढ्याच हिरिरीने काम करतील असे आम्हाला विश्वास आहे. तर अशा होत्या काय निवडक प्रतिक्रिया.